आणि अध्यक्ष महोदय, आज आपण जो SCBC जो कायदा आपण केला होता त्याचं मी या ठिकाणी विश्लेषण थोडक्यात करू इच्छितो। राणे समितीने केलेल्या शिफारशीनुसार होते शिफारशीनुसार 2014 मध्ये शैक्षणिक संस्था आणि शासकीय नोकऱ्यांमध्ये आरक्षणाचा निर्णय झाला। न्यायालयाने त्याला स्थगिती दिली। त्यानंतर निवृत्त न्यायमूर्ती मारुती गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मागासवर्ग आयोगाला मराठा समाजाचे सामाजिक व शैक्षणिक मागासलेपण तपासण्याचा निर्णय झाला आणि ते तपासून अहवाल सादर करण्याची विनंती करण्यात आली होती। त्या आधारे नोव्हेंबर 2018 मध्ये आरक्षण लागू करण्यात आलं आणि मराठा आरक्षणासाठी त्यावेळेस तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांनी नेटाने आणि प्रामाणिक प्रयत्न केले होते आणि आजही ते तशाच प्रकारचे प्रयत्न या ठिकाणी मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी करतात। 2018 मध्ये न्यायमूर्ती MG गायकवाड कमिशनच्या शिफारशी विधिमंडळात सर्व पक्षीयांनी त्या एकमताने स्वीकारून त्यावर सर्वानुमते SCBC कायदा करून मराठा समाजास घटनेच्या 15(4) व 16(4) अन्वये आरक्षण आपण दिलं। हे आरक्षण सन 2018 ते 9 सप्टेंबर 2020 पर्यंत अस्तित्वात होतं। अध्यक्ष महोदय, मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिल्यानंतर तिथेही ते आरक्षण आपण टिकवलं। सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान दिलं असता त्यास पहिल्या टप्प्यात स्थगिती मिळालेली नव्हती। अध्यक्ष महोदय, सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने 5 मे 2021 रोजी निकाल देऊन SCBC कायदा रद्द केला आणि त्यामुळे मराठा समाजाला शिक्षणामध्ये 12% आणि नोकऱ्यामध्ये 13% मिळालेलं आरक्षण जे आहे रद्द झालं। दुर्दैवाने मला इथं नमूद करावंसं वाटतं की त्यावेळी झालेल्या सुनावण्यांमध्ये अतिशय निवडक व मर्यादित माहिती न्यायालयापुढे ठेवली गेली आणि मी आता काही कोणावर टीका करू इच्छित नाही आणि मला याच्यात राजकारणही करायचं नाही, परंतु त्यावेळेस जो पूर्ण तपशील मराठा समाज मागास कसा आहे हे आरक्षण देताना आपण त्या गोष्टी सगळ्या व्यवस्थित हायकोर्टमध्ये मांडल्या होत्या। दुर्दैवाने सुप्रीम कोर्टामध्ये तशा प्रकारच्या तसं नीट मांडलं गेलं नाही आणि म्हणून यामध्ये राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालातील पूर्ण तपशील तथ्य आणि सर्व प्रकारचा जो डेटा होता कोर्टासमोर व्यवस्थितपणे मांडण्याची आवश्यकता होती। मराठा समाजाचं मागासलेपण सिद्ध करण्यासाठी अतिशय महत्त्वाचे ठरू शकतात असे पुरावे जे आहेत, ऊस तोडणी कामगार अहवाल, घरेलू महिला कामगार, डबेवाले, हमाल माथाडी कामगार, विविध जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत संकलित केलेले आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची माहिती, त्याचा अहवाल, जनसुनावणी अहवाल, असे विविध अहवाल तसेच अहवालासोबतची अनेक कागदपत्रे व्यवस्थितपणे माननीय सर्वोच्च न्यायालयापुढे मांडणं आवश्यक होतं, परंतु त्यावेळेस ज्या पद्धतीने मांडण्याची गरज होती ते मांडली गेली नाही। परंतु आता खरं म्हणजे आपण आता एकत्र आहोत सगळे या विषयावर, त्यामुळे यामध्ये मी कुणी दुनी काढू इच्छित नाही, टीका टिप्पणी करू इच्छित नाही। आपल्याला एक सगळ्यांचा उद्देश एकच आहे, वेगवेगळा नाही आहे आणि म्हणून आज थोडक्यात मध्ये मी काय बोललो आता डिटेल मध्ये माझ्याकडे आहे ते बोलू का इकडे? ते मला बोलायचं नाही, समजलं की नाही? चांगलं आहे आपल्याला आणि म्हणून नाना भाऊ बोलू। थोडक्यात मागील सरकारने या प्रकरणातील न्यायालयीन प्रक्रिया जेवढे गांभीर्याने घ्यायला पाहिजे होती तेवढी गांभीर्याने घेतली गेली नाही। माननीय सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाचे शासकीय व निमशासकीय सेवेतील प्रतिनिधित्व नक्की करताना खुल्या प्रवर्गाबरोबर तुलना करून मराठा समाजाचे प्रतिनिधित्व नक्की करण्याची पद्धत वापरली। या पद्धतीनुसार मराठा समाजाचे प्रतिनिधित्व काढताना मराठा समाजाची तुलना
एकूण 48% असलेल्या खुल्या प्रवर्गाशी गेली. त्याचा आधार घेत मराठा उमेदवारांचे शासकीय सेवेतलं अध्यक्ष महोदय प्रतिनिधित्व 33% असल्याचं नमूद केलं. त्यावेळेस खुलासा करणं आवश्यक होतं, परंतु त्यामुळे मराठा समाजाचं शासकीय व निमशासकीय सेवेमध्ये पुरेसं प्रतिनिधित्व असल्याचा निष्कर्ष काढला गेला होता. आणि जर त्यांनी 100% पद्धत वापरली असती तर 16% आरक्षणाचा निर्णय जो सरकारने घेतला होता तो टिकला असता, एवढंच मला सांगायचं आहे. आणि त्यामुळे त्याच्यामध्ये हे कारण आहे महत्वाचं आणि अनेक दुसरी कारणं आहेत. आणि त्यामुळे मराठा समाजावर त्यावेळेस अयोग्य पद्धतीमुळे अन्याय झालेला आहे. बापट कमिशनने मागासलेपणाबाबतचा जो काही ढोबळ निष्कर्ष काढला त्यामुळे देखील मराठा समाज त्यावेळेस आरक्षणापासून वंचित झाला. त्यानंतर मात्र नियुक्त केलेल्या भाटिया कमिशनने मधल्या काळात काही ठोस काम केलं नाही. नंतरच्या राणे समितीने आरक्षणाचा निर्णय घेतला, मगाशी म्हटलं मी, त्याला स्थगिती मिळाली. आणि गायकवाड समितीने सखोल अभ्यासाअंती मराठा समाज मागास असल्याचा अहवाल सादर केला. या अहवालाच्या आधारे युती सरकारने आरक्षणाचा निर्णय घेतला. आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे सर्वोच्च न्यायालयात या निर्णयाला आव्हान दिल्यानंतर गायकवाड समितीचा जो अहवाल होता त्या न्यायालयापुढे प्रभावीपणे मांडणं आवश्यक होतं. आणि त्यामुळे मराठा समाज जे बापट आयोगाचा निष्कर्ष होता पुढारलेला आहे आणि तो निष्कर्ष ग्राह्य ठरवून न्यायालयाने मराठा आरक्षण त्यावेळेस रद्द केलं. या निकालानंतर